त्याच्यामुळे समोरच्या माणसाचं शरीर धोक्यामध्ये जाते, त्याचं शरीर खराब होणार आहे मला माहिती आहे, आणि तरी मी ते माध्यम निवडते पैसा कमवण्यासाठी. तशा प्रकारचा पैसा मी नाही कमवू शकतो सांभाळून चुकीच्या पद्धतीने अशा प्रकारे पैसा नाही कमवू. दुसरं नुकसान, मी माझ्या देशाचं नुकसान करून पैसा नाही कमवू शकतो. माझ्या देशामध्ये राहत असताना, ज्या देशामध्ये माझे मराठी होते, तर देशाचं नुकसान करून मी पैसा नाही कमवणार. म्हणजे मग मी स्मगलिंग नाही करणार, किंवा असा अनैतिक प्रकारे मी पैसा नाही कमवणार, चोरून पैसा नाही कमवणार, मी डुबाडणार नाही माझ्या देशाला. जो कर आहे तो कर वेळेवर भरणार नाही, ज्या पण प्रकारचा कर आहे तो मी वेळेवर भरणार. ते देवाच्या अपेक्षा आहेत. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण इतके गरीब आहे, आपल्याला कशा आपल्याला हे नियम लागू पडत नाही. हे श्रीमंतांसाठी नियम आहे. ते नियम जे आहेत ना ते श्रीमंतांच्या गरिबांसाठी वेगळे नाही कधी कधी. आणि आपण जे आवश्यक आपलं म्हणजे एवढं असं करून कधी कोणीच नाही, सर्वसामान्य आणि सर्वसामान्याच्याकडे आपण कमी म्हणतो तरी हरकत नाही, तेवढं आपण इन्कम. पण तरी पण आपल्याला हा ऑप्शन नाही आहे की आपण आपल्या गव्हर्नमेंटला फसवावं. आपल्या गव्हर्नमेंटचे जे पण कायदे असतील, जे पण टॅक्स असतील ते आपण वेळेवर भरणार. आपलं लाईट बिल आपण वेळेवर भरतो आहे ना. लाईट बिल आपण चोरून, पूर्वीच्या काळी खूप व्हायचं, लाईट बिल चोरून गेले, लोक आकडा टाकायचे. गावामध्ये तर अजून खूप चालतं, तारीवर आकडा टाकायचा आणि घरामध्ये लाईट. आम्ही लहान असताना मागून जाणून दिलं पडतो मला आता, पण केबल टी व्ही यायचे ना, तर केबल टी व्ही घरामध्ये चोरून बघायचे. घरावर वायर गेलेला असायचा, ती वायर कापायची बरोबर आणि त्याला तार लावायची आणि घरात जाऊन टी व्हीला लावायची. दादा एकदम त्यांना आठवत असतं. आम्ही लहानपणी खूप करायचो. ती चोरी आहे, पण ती चोरी आपण सर्रास म्हणजे आपण ना कधी करतो. पाण्याचं बिल, पाण्याच्या बाबतीमध्ये चोरून जर आपण करत असं प्रॉब्लेम. रस्त्याचा टॅक्स भरणं वेळेवर, ते करणं आपल्याकडून अपेक्षित. गाडीचा इन्शुरन्स काढणं वेळेवर करणं आवश्यक. कारण हे सरकारी नियम आहेत आणि त्या नियमांचा आपण सन्मान करायला पाहिजे. ते नियम ह्याच्यासाठी आहेत की आपल्या देशामध्ये सर्व जनता आहे ना व्यवस्थित जगू शकते. जर आपण ते चोरलं तर त्याचा परिणाम भयानकपणे निसर्गामध्ये भोगावा लागू शकतो. माझा ॲक्सिडेंट झाला, माझ्या गाडीने ॲक्सिडेंट केला, नंतर माझ्या गाडीचा इन्शुरन्स नसला, धोका काय आहे? माझं तर नुकसान झालेलंच आहे, पण ते ज्या समोरच्या माणसाचं नुकसान झालं त्याला भरून देण्यासाठी पण काहीच सिग्नल काढणार. माझी तर ऐकत नसते, कारण मी स्वतः जेवढा गरीब आहे त्याला काय देणार. पण जर इन्शुरन्स काढला असेल ॲटलिस्ट त्या माणसाला त्याची भरपाई तरी आहे ना इन्शुरन्स कंपनी करू शकते. त्याच्यामुळे हे नियम बनवले. त्याच्यामुळे मी ह्या नियमांमध्ये कसून करणार की त्या गोष्टी वेळेवर व्यवस्थित करत आहे. कधी कधी ते कायदे जाचक पण असते, शक्यता आहे. अगदी शंभर राजाने जेव्हा मंदिर बांधलं ना जेवढी लोकांचं जेरुसलेममधलं मंदिर, तेव्हा असं म्हटलंय त्यांनी इतके कर लादले लोकांवर, त्याच्यामुळं जनता जर्जर झाली. आणि शंभर राजा मेल्यावर ते त्याच्या मुलाकडे दिले, राहाबन त्याला सांगतो की महाराज तुमच्या वडिलांनी इतका कर लादला होता, त्याच्यामुळे आम्हाला अवघड झालं होतं जगणं. आता तुम्ही काय करा, ते कर कमी करा, त्याच्यामुळे आमचं जगणं सोयीस्कर होतं. म्हणून राज्याकडे कधी कधी कर अवास्तव लादू शकतो, जबरदस्तीने जास्त घेऊ शकतो. ते जास्त घेतील पण. पेट्रोलचे भाव 50 रुपये 110 रुपये होते, उद्या 150 रुपये होते. गॅस 400 रुपयाचा उद्या 1200 रुपये होईल, अजून 1500 रुपयापर्यंत आहे. पण ह्या समाजामध्ये राहताना आपल्याला या गोष्टी करणं, ते पैसे भरणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि जर त्याचे आपल्याला जर नसल करायचं, ॲटलिस्ट त्याची चोरी न करता आपण त्या गोष्टी करावं. नसल करायचं तर त्या गोष्टी बंद करावं. मागं भारतामध्ये जेव्हा गॅस खूप महाग झाला तेव्हा बहुतेक खूप गावामधल्या लोकांनी काय केलं, त्यांच्या घरातले सिलेंडर कोपऱ्यामध्ये ठेवून दिले आणि जाऊन काटक्या गोळा करायचे आणि त्याच्यात स्वयंपाक करायचे. कितीतरी मोठ्या प्रकार लोकांनी जसे पर्याय तुम्हाला निवडत होते, मला निवडत असते, जर आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो. पण आपल्याला चोरीचा पर्याय नाही. मला सांगतो, मी सरकारला चोरी करून माझं घर नाही चालू शकतो, त्याचे पर्याय शोधायला पाहिजे. किंवा मी माझं जीवनशैली, माझं स्टँडर्ड खाली करायला पाहिजे, त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायला पाहिजे. तो पर्याय नाही. म्हणून आपण तशा प्रकारे पैसा नाही कमवू शकतो. बरं, अजून हे सगळं करत असताना, कोणाला देत असताना, विशेष करून देवाला देण्याबाबत कोणतरी प्रेशर टाकतंय म्हणून आपण देऊ नाही केलं. कधी कधी काही लोक येते ना की मला मदतीची गरज आहे, आमच्या सेवेसाठी मदतीची गरज आहे. आणि काय गरज आहे, तर मग आम्हाला आमचं चर्च टाईम मोठं करायचं, आम्हाला आमच्या चर्चमध्ये कीबोर्ड घ्यायचा आहे आणि त्यासाठी पैसा पडतो. तुम्हाला सांगू द्या, ह्या गरजा फार आवश्यक गरजा नाही, त्याच्यामुळे कोणी जीवन मरणाचा प्रश्न नाही.
किंवा नसा त्याच्याशिवाय तुम्ही करू शकता. हा देवाने कोणाला प्रेरणा दिली, त्यांनी 2 लाखाचा कीबोर्ड दिला, मला काय हरकत नाही होतं. पण ते प्रेशरमुळं आणि बाकीचे लोक देतात म्हणून मी द्यायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये पडणार ते चुकीचं. त्याच्यापेक्षा जर मला इतर चांगल्या गोष्टी करता येत असतील मी त्या करायला त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व आहे. पण जेव्हा असे लोक येतील घरी आणि म्हणतील की मला अशी गोष्ट करायची आम्हाला आमच्या मंडळीमध्ये, त्यासाठी पैसा द्या म्हणून नाही करायला. त्याच्यापेक्षा कारण इतर अशा कितीतरी गोष्टी मंडळीमध्ये ज्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. का बरं ख्रिस्ती मंडळांमध्ये गरजू आणि असे लोक असावे त्यांच्या गरजा पूर्ण होतात आणि आपण इतर गोष्टींवर पैसा खर्च करतो, हजारोनी पैसा, लाखोनी पैसा करतो. ते चुकीचा खर्च आहे. फक्त मंडळीला ती कमान मोठी करायची, सुशोभित करायची म्हणून लाखोचा खर्च करायचा. तुमच्या मंडळीमध्ये काही विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेचे पैसे भरला पैसे तुम्ही ह्याच्यासाठी द्यायला तयार आहात कारण तुमचं नाव तिथे दिसत आणि तुम्हाला ही भीती ह्याला दिलं तर मग अजून दुसरा कोणतरी त्याने मागितलं तर त्याला पण द्यावं लागेल. त्याच्यामुळे हे खर्च मंडळीमध्ये होतात. त्या दबावामध्ये पैसा नको खर्च करा. त्याच्यासाठी देवाला देऊ नका, काय उपयोग नाही. काही लोक कधी येतात म्हणजे आम्ही कर्जामध्ये बुडलोय म्हणून आम्हाला मदत करावी लागते आणि मग त्यांची मदत करणं मग आपलं प्रेशर तयार होतं त्यांना मदत करणं. कधी कधी जेन्युइन केस असतो, कधी कधी अचानकपणे घरामध्ये काही आपत्ती आली त्याच्यामुळे काही गोष्टी उद्भवल्या होऊ शकते. पण तरी पण मी सांगतो अशा प्रकारे जे दबाव टाकण्याचं अशी जर नाही मदत केली तर काहीतरी होऊन जाईल त्याचं नुकसान. आपण सांभाळायला आपण असे पर्याय शोधा की ज्यांना त्या कर्जामध्ये जरी ते नुकसान जरी झालं तरी त्यांना आपण ना त्यांचं जीवनमान जगण्यासाठी मदत करू शकतो, ते करा. पण त्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे नका. कधी कधी आता सध्या एक ट्रेंड आहे ना, बहुतेक पैसे लोक खर्च करताना आपल्या आवश्यकतेपेक्षा मोठ्या वस्तू आहे ना किंवा आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त मोठ्या वस्तूंची अपेक्षा आहे. घर घ्यायचं आहे समजा, मला आता माझी 1 BHK गरज आहे, मी मोठा बंगला घेतो, मग आपण खर्च वाढत आहे त्या खर्चाचा दबाव हळूहळू आपल्याला करतो. त्यावेळेस मग काय करणार, गाडी घ्यायचं, गाडी घ्यायची आहे मला, माझं उत्पन्न तेवढं नाही. आता सध्या एक मुलगा आम्हाला आहे, महिन्याला 1700-1800 रुपये भाडे येतात, उत्पन्न 4000 पण नाही, पण गाडीच घ्यायची आणि गाडी घेऊन टाक. कॉलेजची फी भरायची, ती फी नाही भरत पण गाडी घेतली का तर नाही मला गाडी पाहिजे कारण गाडीवर जायला यायला मला त्रास होतो. हे असे खर्च धोकेदायक. तशा खर्चांसाठी पैसा देऊन काढून तशा ठिकाणी आपण पैसा देऊ नये, त्याच्याने कोणाचा फायदा होणार. चुकीच्या सेवकांसाठी आणि चुकीच्या सेवांसाठी काही काही लोक भयानकपणे पैसा कमवायचं माझे लोक. सेवा म्हणजे तिमोथीच्या पत्रामध्ये आहेत ना, पहिली तिमोथी 6:5 मध्ये त्यांचं पोट हेच त्यांची सेवा आहे. पोट हे त्यांचं उत्पन्न चालणार, सेवा आहे त्यांचं उत्पन्न चालणार आणि त्यासाठी लोक पैसा कमवतात. आज भरपूर सेवा अशा आहेत ना, ते तुम्हाला सांगतो, तुम्हाला 5000 रुपये द्या, तुमच्यासाठी प्रार्थना करू, तुमच्यासाठी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करू, रेट लावले, प्रार्थनेचे रेट लावले आणि मग कुठे सेवक पॉप्युलर सेवक जे करोडपती लोक आहेत ते सेवक स्वतः विमानामध्ये फिरतात आणि ते लोकांना सांगतात तुम्हाला 25,000 द्या, 5,000 द्या आणि त्याच्याप्रमाणे प्रार्थनेचे कॅटेगरी देतात. अशा लोकांना कधी पैसा देऊ नका, चुकून पण देऊ नका, त्याचा काय फायदा नाही. विशेष प्रार्थना मिळवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अशा गोष्टींसाठी आपण देवाला देऊ नये. तर सर्व गोष्टी धोकेदायक आणि त्या त्रासदायक आहे. मग अशी सांगितलं गरिबांना देणं हे देवाची अपेक्षा आहे, त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आता एक प्रश्न जो येऊ शकतो ना, तो म्हणजे समजा आता आपल्याकडे बोलले म्हणजे आपण शिकत आहोत ही माहिती असं म्हणून लक्षात ठेवा. जर समजा मी खूप पैसा असा आणि तिने कमवून ठेवला, मी ऑलरेडी लोकांकडून पैसा अशा प्रकारे कमवून ठेवला, त्या पैशाचं काय करू आता, काय करता? माझ्याकडे पैसा आहेच, माझ्याकडे कमवून आहे मी तेवढा पैसा, काय करू, काय करणार? लिहायच के 33 वाक्य 15 लिहायच के लिहायच के 33 वाक्य 15 ते 17.
33, 15 ते 17. नाही सापडलं का? हा सर. तो दुर्गम वाहन परत करी हरण केलेला परत देई आणि काही एक अभंग न करिता जीवनाच्या नियमाप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरावायचा नाही. त्याने केलेली सर्व पात्ये त्याच्या दिशेने घडली जाणार नाही. नीतीने व धार्मिकतेने वागत असल्यामुळे तो जगेलच. तरी तुझे बांधव म्हणतात प्रभूचा मार्ग नीट नाही, पण त्याचेच मार्ग नीट नाही. ह्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, संदेष्टा लोकांना शिकवत आहे. तो सांगत आहे की तुम्ही ऑलरेडी लोकांनी असा पैसा कमवला, दुसऱ्या लोकांच्या बाजूमध्ये ना त्यांनी असा पैसा कमवला आहे, लोकांकडून जुलूम करून अन्यायाने पैसा कमवून ठेवला आहे आणि त्याच्याबद्दल देव त्यांना शिक्षा करत. तेव्हा देवाचं वचन येतं म्हणतं की जो दुर्जन गहाण परत करत आणि हरण केलेले परत देईल आणि काही एक अधर्म न करता जीवनाच्या नियमाप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरायचा नाही. आता जर समजा अशा प्रकारे पैसा कमवलाच असेल अन्याय तर काय अपेक्षा आहे? त्याने देवाकडून क्षमा मागावं, दुराचरण करणं सोडून द्यावं, क्षमा मागावं आणि जक्कयाने जे केलं त्या प्रकारे ना त्या पैसा त्याने परत करून टाकावा. जर माहिती असेल कोणाकडून दुबाडून देतं त्यांना परत करा. नसं तर अशा ठिकाणी ॲटलिस्ट तुम्हाला जी खात्री का जे लोक अशा प्रकारे लोकांना मदत करतात तशा ठिकाणी तर तो पैसा करतो देवाच्या नावाने नका. म्हणजे मी देवाच्या भांडारात पैसा टाकतो आणि माझं पाप धुतलं नाही धुतलं जातं. लोक बऱ्याच जण ब्लॅक मनी कमवतात आणि देवाच्या नावावर सर्व धर्मांमध्ये करोडोने मिळून दान टाकतात. तर तिथे निनावी दान असतं ना, निनावी दान का बरं असतं? कारण त्या पैशाचा हिशोब द्यायचा नाही, इन्कम कुठून झालं ते सांगायचं. म्हणून त्या ब्लॅकचा पैसा मोठमोठ्या भांडवलामध्ये लोक आणून टाकतात, सोनं आणून टाकतात, काय करतात. का बरं? कारण त्याची पावती द्यायची नाही आणि हा इन्कम कुठून आला ते सांगायचं. जर तुम्ही सरकारला दान दिलं, त्याची पावती केली असेल तर तुम्हाला ऑडिटमध्ये तुमचं पॅन कार्ड द्यावं लागेल, आधार कार्ड द्यावं लागेल, सगळी इन्फॉर्मेशन द्यावं लागेल, किती पण दान द्या. कारण सरकारला माहिती पाहिजे का हा डोनर कुठला आहे आणि त्याचा इन्कम सोर्स काय, म्हणजे कुठून पैसे कमवला आपण सरकारला माहिती. जर ते सोर्स चुकीचा असेल तर सरकारने एडीची झाड येणार. पण ते न व्हावं म्हणून काय केलं जातं, गुप्तपणे त्या कोणत्या तरी भांडारामध्ये जाऊन पैसा टाकला जातो आणि त्याच्यातून समाधान कमवलं जातं की नाही आम्ही पैसा कमवला पण आम्ही देवाला दिला असा प्रश्न नाही. बायबलचा देव माफ करताना कोणत्या शास्त्रामध्ये करायला सांगणे म्हणून आपण सांभाळायला पाहिजे. पहिली गोष्ट आपण लहानपणापासून आपल्या लेकरांना आपण हे शिकवावं, स्वतः पण हे प्रॅक्टिस करावं. आपण चुकीच्या मार्गाने पैसा कमवला नंतर त्याच्यानंतर मग ठरतं तर आपण कसं देतो देवा. हे सगळं जर आपण आपली लाईफस्टाईल अशी असेल तर मग प्रश्न येतो मी देवाला कसं देतो, काय देतो, किती देतो. त्याच्याबद्दल आपण आपल्या आपण भरपूर डिस्कस करू ना. स्तोत्र मग ते 6:33 सांगितले पहिल्यांदा काय त्याच्याबरोबर ह्याही गोष्टी जर तुम्हाला देईल म्हणून सांगितलं नाही म्हणून देवाची धार्मिकता मिळण्याचा पहिल्यांदा प्रयत्न तर करत असतो तर त्याच्यामध्ये देणं पण इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामध्ये धार्मिकता पैशाशिवाय नाही आहे. बऱ्याचदा पैसा आणि आत्मिक जीवन आपण वेगळं करत आहोत, पण पैसा आत्मिक जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग. वचन सांगतं सर्व वाईटाचं मूळ काय, पैसा. तसं आत्मिक जीवनामध्ये पण सर्व चांगुलपणाचं परिमाण काय असेल ना, पैसा आहे. आपण पैसा कसा हाताळतो ते आपल्याला माहिती, कसा कमवतो, कसा साठवतो, कसा खर्च करतो हे सगळं आपल्याला महत्त्वाचं. त्या अनुषंगाने जर आपण असं जीवनशैली जगत असतो मग आपण देवाला किती द्यावा तो प्रश्न आहे, कसं द्यावं. त्यासाठी मग देव आपल्याला मी असं कोणतं मॉडल फॉर्म्युला सांगायचं ना त्याचा विश्वास ठेवत होता. तुम्ही 10% द्या, 15% द्या, 20% द्या, 50% द्या, हे मला सांगायला नाही आवडत, मला प्रवृत्त वाटत ते. माझं म्हणणं आहे आपण प्रार्थना करायला पाहिजे आणि प्रार्थना करून जसा देवाचा आत्मा आपल्याला प्रेरणा देईल तसं देवाचा आत्मा आपल्याला ओझं देईल ते द्यायला आपण शिकायला. एक उदाहरण सांगू ना, म्हणजे खरी घटना सांगू मी सांगतो. एक
ज्या संस्थेमध्ये आम्ही कामाला आहे ना त्या संस्थेचे संस्थापक एक होते ना, त्यांचं स्वतःची गोष्ट आहे. त्यांचं नाव इनॉक प्रोफेसर इनॉक. ते काय करायचे, कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, पण त्यांचं लाईफस्टाईल काय होती, त्यांचा पगार झाला का, आज पगार झाला 1 तारखेला, आता काय जी 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा त्यांचा पगार काय असं मला माहिती. पण समजा आज प्रोफेसरला किती पगार झाला, आता मी 2-1 लाख रुपये पगार आरामशीर प्रोफेसर. त्यांचा आज 1 तारखेला पगार झाला तर आजच्या आज तो सर्व 2 लाख रुपये ते देवासाठी देऊन टाकले, गरिबांना असेल, कोणाला असेल, कोणाला असेल. आणि देवाला प्रार्थना करायची, देवा मी माझी जबाबदारी पूर्ण केली, आता तू तुझी जबाबदारी पूर्ण केली. आणि पुढचा पूर्ण महिना देव कशा जबाबदाऱ्या त्यांच्या पूर्ण करायच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आणि असं त्यांनी आयुष्य काढलं, आयुष्य. त्यांचं लग्न करायची जेव्हा वेळ झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या बायको बंधाऱ्या बायकोला सांगितलं, मी मूर्ख माणूस आहे आणि माझे जीवन जगायची पद्धत अशी आहे, पगार झाला का माझा सगळा पैसा देवाला देऊन टाकतो आणि मग मी देवाची वाट पाहतो आणि देव माझ्या गरजा पूर्ण करतो, हा माझा विश्वास आहे. जर तुला पटत असेल तर माझ्यासोबत लग्न कर, याचं नको करू, कारण मी मूर्ख माणूस आहे. त्यांना उत्तर देताना ती बाई म्हटली, मी पण मूर्ख आहे. आणि ते दोघांनी तसंच जीवन जगलं आणि ते त्यांनी तसं जीवन जगून टाकलं. म्हणून आपण पैशाशिवाय जीवन जगू शकणार नाही हे आपल्या डोक्यातून आपण काढून टाकावं. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण पैसा कमवण्यासाठी काहीच करायचं, ते काम करत होते. मला सांगतो ते खूप जगप्रसिद्ध प्रोफेसर होते, त्यांची पुस्तकं आहेत लिहिलेली, ते निर्मिती आणि उत्क्रांती त्याच्याबद्दल त्या वादाबद्दल त्यांनी तेव्हा लिहिलेली. आणि त्यांच्या पुस्तकामुळे जगामध्ये खूप मोठं ना ख्रिस्ती विश्वासामध्ये खूप मोठं क्रांती घडली होती त्यांच्या पुस्तकामध्ये. अजून पण त्या पुस्तकाला खूप मोठ्या गोष्टीमध्ये वापर जातो, मोठमोठे सायंटिस्ट पुस्तक वापरतात, कारण ते त्याच्यामध्ये पायनियर होते. त्यांनी सुरुवात केली त्या विषयाला, खूप देश फिरले ते. पण त्यांचा देवावर इतका विश्वास होता की मी माझं सर्वस्व देवाचं आहे आणि मी जगू शकतो. म्हणून आपण ते जगू शकत नाही हे डोक्यातून आपण काढतो. त्याचबरोबर आपण किती जबाबदारीने जगतो ते तुम्ही म्हणतात. म्हणून मी हे नाही सांगणार की तुम्ही 100% देवाला द्यावं, तुम्ही हे पण नाही सांगणार तुम्ही 10% द्यावं. मी सांगेन तुम्ही प्रार्थना करा, ते देवामध्ये आणि तुमच्यामध्ये गोष्ट जसा जसा देवाचा आत्मा तुम्हाला प्रकटीकरण देईल तसं तसं तुम्ही ते कर्तव्य करायला पाहिजे. हां, जर काही मदत पाहिजे असेल, व्यक्तीची काही शंका असेल, पुन्हा तरी विचारा. आपल्या पेक्षा वरिष्ठ लोक असतील किंवा अनुभवी लोक असतील त्यांचा सल्ला आपण घेऊ शकतो. म्हणजे मला असंच करायचं आहे, करू शकतो, तसं करून आपण करू शकतो. आणि त्या गोष्टीने आपण आहे ना, जर आपण केलं तर चांगलंच. आणि देवाला देण्यासाठी आपण पुढं असायला एक जी देवाची अपेक्षा असतात, जेव्हा तो म्हणतो प्रथम देवाचं ते देवाला ना सर्व बाबतीमध्ये, ते सगळ्या पैशाच्या बाबतीत पण काय, जेव्हा आपल्याला इन्कम होईल तेव्हा त्याच्यातला पहिला हिस्सा आपण देवासाठी काढायलाच पाहिजे. ते शिस्त आहे, आत्मशिस्त आहे. असं नाही का पूर्ण महिना आता मी वापरेल पैसा आणि मग जेव्हा वाचलं काही शिल्लक राहिलं तर मग त्याच्यातून मी देवाला देतो. ती शिस्त नाही, ती माझी सोय. तसं जर आपण करत असतो तर थांबायला पाहिजे. आपण शिस्त काय लावायला हवी, जसं जेव्हा येईल तेव्हा जेव्हा प्रभू कसं मी तुझं तुला देत आहे, तुझ्यासाठी मी एवढं देत आहे त्याचा तू स्वीकार करतो. आणि बाकीचं जीवन आपण शिस्तीमध्ये जगायला हवं. मग आपले खर्च आपण कसा खर्च करतो, कुठं खर्च करतो, किती खर्च करतो, सगळं आपण मॅनेज करायला पाहिजे. कधी कधी ख्रिस्ती विश्वासामध्ये ना देवाच्या देण्याबद्दल खूप गैरसमज आहे आणि चुकीचं शिक्षण पण आहे. एक शिक्षण आहे ना, तुम्ही पेरा तुम्हाला तेवढं त्याचं फळ मिळेल. पुढं धान्य लावायचं असतं शेतामध्ये, एक दाणा जरी मिळाला गव्हाचा, त्याचं जेव्हा रोपटं होईल त्याच्यावर किती दाणे येतात, त्याला हजारो दाणे येतात त्याला. आणि तसं कधी कधी शिक्षण ख्रिस्ती विश्वासामध्ये झालं. तुम्ही देवासाठी द्या, जेवढं द्याल तेवढं जास्त प्रमाणात देऊ देईल. तुम्ही त्याला स्वीकार नाही करत त्या शिक्षण. माझं पहिल्यांदा त्याच्या आधीचं जो बॅकग्राऊंड आहे ना, तुम्ही कसं कमवता ते पण महत्त्वाचं. तुम्ही किती कमवता, कसं कमवता, कोणत्या पद्धतीने कमवता, पैसा कसा वाढत आहे ते पण महत्त्वाचं. मी असंच आंधळ्यासारखं काही पण फक्त देवाला दिलं म्हणजे माझा पैसा वाढव. ख्रिस्ताला देणं हे माझं पैसा वाढवण्याचं साधन नाही, माझा बिझनेस नाही. ख्रिस्ताला देणं ते माझं कमिटमेंट आहे देवासाठी. तू मला माझं सर्वस्व दिलंस, तुझ्यासाठी काय देऊ आता, माझ्याकडे देण्यासारखं काय आहे. मी माझं चांबडी जरी काढून दिली देवाला तरी कमी. मौलिका ठिकाणी म्हणतो माझं सर्व देवाला दिलं तरी त्याचा काही फायदा नाही म्हणतो. माझं प्रेम त्याच्यावर कसं येतं म्हणून त्या अनुषंगाने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. जेव्हा आमचं श्री गुरुदेवाची सेवा करतो त्यांनी असं म्हणतात, जेवढं शक्य आहे तेवढं कमवा,
जेवढं शक्य आहे तेवढं वाचवा आणि जेवढं शक्य आहे ते देवाला देऊन टाका. जेवण खूप खूप द्यायचे देवा, तू सांगत नाही किती द्यायचे, तू वाचून त्यांचं बायोग्राफी वाचत पण त्यांनी तसं जीवन जगलं आणि तसं आपण जगण्यासाठी सुरुवात करू शकतो आणि आपण देवाला येणार द्यायला पण आपण सुरुवात करू शकतो. आणि प्रॉमिस करतो देवाच्या वचनामध्ये आपल्याला अभिवचन आहे ते आपल्याला कोणत्याही वंशामध्ये ना किंवा ब्रॅकेटमध्ये चांगल्या गोष्टीची कधीच कमी पडत कधीच देव कोणत्या चांगल्या गोष्टी देव तुम्हाला कधी लाचार होऊ देणार नाही. देव कधी तुम्हाला जगासमोर आहे ना तुम्ही भिकारी आहात असं कधी जाणून देणार. देव तुम्हाला सन्मानानेच जगवत कधीच कोणासमोर तुम्हाला आहे ना देव लाचार होऊ देणार. कारण तो आपला देव, तो जिवंत देव, तो सगळं पृथ्वीचा निर्माण करणारा देव, त्याचा अनुभव आपण त्या विश्वासाने आपण आपलं जीवन जगायला पाहिजे. एक अजून माणूस होता ना, तो आला आणि तो बाप्तिस्मा करण्याच्या टाकीमध्ये जाणार होता. बाप्तिस्मा करत होता तेव्हा आला, तो पाण्यामध्ये जायला लागला आणि अचानक त्याला काहीतरी आठवलं. तो म्हटलं बाळासाहेब थांबा, बाळासाहेब थांबा, जरा नाही गेलं. बाळासाहेब म्हणजे काय झालं म्हणून तो म्हणून नाही माझं खिशामध्ये पाकिट आहे, ते पाण्यामध्ये जाऊन ते भिजल म्हणून ते बाजूला काढून ठेवलं. बाळासाहेब त्याला म्हणते तुझा बाप्तिस्मा होतोय पण जोपर्यंत त्या पैशातून त्या पाकिटात जाऊन बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत तारण होणार नाही. जरी गमतीने असेल तरी पण आहे ना पैसा तेवढा महत्त्वाचा. पैसा कसा वापरतो, कसा खर्च करतो, कसा देतो फार महत्त्वाचा. आणि देव करो आणि देव आपल्याला भरपूर सहाय्य करो, मदत करो. मी ह्याच्यासाठी ना एक आर स्टॅनली नावाची दुबईचं स्थापना केली ना, त्यांच्या बऱ्याच गोष्टी वापरतात. त्याच्याकडे डेव्हिड पॉसन म्हणून आहे, यूट्यूबवर सर्च करा, त्यांचे पण मेसेज त्यांचे बटन आहे ते पण चांगलं ते काही माझे स्वतःच आहे ना असं तयार होतं. पण जरी तुम्हाला काही प्रश्न असेल ना किंवा अजून काही याच्यामध्ये सांगायचं असेल, शेअर करायचं असेल किंवा काही शंका असेल तर आता काही वेळ आपण बोलू शकतो.